अमरावती जिल्ह्यात व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री अवैधरित्या होत आहे। यामध्ये महिला वर्ग सुद्धा गुटख्याच्या अधीन गेल्या असून महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। काही महिलांना गुटख्यापासून कॅन्सरच्या आजारांना तोंड द्यावं लागते। तसंच ग्रामीण आणि शहरामध्ये जर पाहिलं तर कित्येक महिला या पानबहार, विमल, बाजीराव, पानपराग, चिखली, विकली इत्यादी पुड्या विकल्या जात आहे। यामध्ये तरुण युवक हे गुटख्याच्या अधीन गेलेले आहेत। त्यांचे जबडे सुद्धा खुलत नसून त्यामुळे कित्येक तरुण युवा वर्गाला गुटख्यामुळे कॅन्सरच्या दारात उभं राहणं शक्य होत आहे। अमरावती शहरामध्ये प्रत्येक पान ठेल्यावर, चहाच्या टपरीवर, प्रत्येक किराणा दुकानामध्ये, गल्ली बोळात अवैधरित्या गुटखा विक्री छाती ठोकपणे होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अवैधरित्या चालत असलेल्या गुटख्याची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेडने निवेदनाद्वारे अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय। मी भीम ब्रिगेड कामगार जिल्हाध्यक्ष मनोज चक्रे। निवेदन देण्याचं कारण असं की जो आज पोरी जो वेचण्याच्या अधीन चालले, जिथे गुटखा 9000 पानबार, विमल याकरिता पुराची जो म्हणजे जो क्षमता आहे जगाची हे कमी होत आहे। कारण त्यांचे ते खाल्ल्यामुळे, पुढे खाल्ल्यामुळे यांची कसं कॅन्सर वगैरे वाढण्याचे जास्त प्रमाण आहे व त्याकरिता पुरेचे त्या पाणठेल्यावरती जाऊन किंवा हाणामारी व झगडे वगैरे हे होतच असते। तर याकरिता आम्ही भीम ब्रिगेड संघटनेतर्फे सर्वच पदाधिकारी इथे येऊन व राजेश भाऊ वानखडे यांच्या अधीन हे निवेदन देण्यात आलं आहे की हे तात्काळमध्ये लवकरात लवकर बंद करण्यात यावे। हे आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना ते निवेदन दिलेले आहे। जय भीम, जय शिवराय।